पुण्यातील एफसी रोडवरील ड्रग प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे तो इव्हेंट मॅनेजमेंट करणारा अक्षय कामटे। या अक्षय कामटेने शनिवारी एक नाही तर दोन पार्ट्यांचं आयोजन केलं होतं। यातील पहिली पार्टी त्यांनी आयोजित केली होती पुण्यातील हडपसर भागातील या द कल्ट नावाच्या पबमध्ये। शनिवारी संध्याकाळी अक्षय कामटेने आयोजित केलेल्या पार्टीसाठी 40 ते 50 जणांचा ग्रुप आधी या द कल्ट नावाच्या पबमध्ये जमला आणि रात्री 12 वाजेपर्यंत या ग्रुपनी या ठिकाणी पार्टी केली। मात्र ही पहिली पार्टी फक्त दिखाव्यासाठी होती, कारण या ग्रुपची दुसरी पार्टी रात्री 1:30 नंतर सुरू होणार होती। या ठिकाणी रात्री 12 पर्यंत अक्षय कामटेनी आयोजित केलेल्या या पार्टीमध्ये 40 ते 50 जणांचा हा ग्रुप सहभागी झाला। मात्र 12 नंतर अचानक हा ग्रुप या पबमधून बाहेर आला। आता चौकशीमध्ये पोलिसांनी या पबचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते ताब्यामध्ये घेतलंय। त्याचबरोबर इथल्या व्यवस्थापनाकडे देखील चौकशी करण्यात आली आणि या इथल्या पहिल्या पार्टीमध्ये जे सहभागी होते त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न होतोय। मात्र ही पहिली पार्टी म्हणजे देखावा होता, कारण दुसरी पार्टी मध्यरात्रीनंतर या ग्रुपची सुरू होणार होती, ज्याचा आयोजक होता अक्षय कामटे। आणि या अक्षय कामटेनी एफसी रोडवरील लिक्विड लेजर लाउंज अर्थात L3 या पबच्या मालकांशी, ज्यांची नावं आहेत सचिन आणि संतोष कामटे, यांच्याशी संपर्क केला। त्याला साथ दिली ती संदेश मानकर नावाच्या डीजेनी आणि त्यानंतर हा 40 ते 50 जणांचा ग्रुप या पुण्यातील हडपसर भागातून एफसी रोडच्या दिशेने रात्री 12 नंतर जायला निघाला आणि त्यांचं हे जाणंच अनेक प्रश्न उपस्थित करणार आहे। हडपसर मधील द कल्ट या पब मधून निघालेले 40 ते 50 जण आपापल्या वाहनांमधून रात्री 12 नंतर एफसी रोडवरील या L3 पबकडे निघाले। आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या मोठ्या अंतरावरती असलेल्या या सगळ्या पुणे शहरामध्ये गस्तीवरती असलेल्या पोलिसांना किंवा नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना यापैकी कोणाचाही संशय आला नाही, न कोणी या 40 ते 50 जणांपैकी कोणाला हटकलं। त्यामुळे हे 40 ते 50 जण एफसी रोडवरील या L3 लाउंज पर्यंत पोहोचले। रात्री 12 नंतर या ठिकाणी या सगळ्यांनी गाड्या पार्क केल्या असतील। या गाड्या पार्क करताना देखील कोणाला संशय आला नाही आणि त्यानंतर या सगळ्यांना या L3 लाउंज मध्ये नेण्यात आलं। हा एफसी रोड दिवसा तर अशा वाहतुकीने गजबजलेला असतोच, मात्र रात्री अगदी मध्यरात्री देखील या ठिकाणी तुरळक का होईना वाहतूक नक्कीच असते। मात्र अक्षय कामटेने आयोजित केलेल्या पार्टीसाठी 40 ते 50 जण इथपर्यंत पोहोचले याची अजिबात कुणकुण पोलिसांना लागली नाही, हे मोठं आश्चर्य। या 40 ते 50 जणांच्या गाड्या वाहनं या ठिकाणी पार्क करण्यात आली आणि या 40 ते 50 जणांना हा जो लिक्विड लेजर लाउंज आहे या पबच्या पाठीमागच्या दरवाजातून वरती नेण्यात आलं। समोरून या पबमध्ये सगळं काही बंद आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होता। या पब मधली रोजची म्हणजे शनिवारी जी संध्याकाळी सुरू झालेली पार्टी होती ती रात्री 12 वाजता बंद करण्यात आली आणि पोलिसांचा असा दावा आहे की शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्यावेळी नाईट ड्युटीवरती असलेले पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांनी रात्री 1 वाजता या ठिकाणी येऊन जेव्हा या पबची पाहणी केली तेव्हा त्यांना या ठिकाणी सगळं बंद असल्याचं आढळलं। मात्र त्यानंतर पोलीस पुढे निघून गेल्यानंतर रात्री 1:30 वाजता या पार्टीला सुरुवात झाली, जी पार्टी अंमली पदार्थांची असणार होती। हा सगळा पबचा पाठीमागचा भाग कसा आहे तोही आपण पाहणार आहोत। या लिक्विड लेजर लाउंजची ही पाठीमागची बाजू हा पब आहे सचिन आणि संतोष कामटे या दोन भावांच्या मालकीचा। अक्षय कामटेनी आयोजित केलेल्या पार्टीसाठी पाठीमागच्या बाजूनी या जिन्यांवरून या 40 ते 50 जणांना इथे आणण्यात आलं आणि इथून
त्यांना आतमध्ये एंट्री देण्यात आली। सध्या हा दरवाजा पोलिसांकडून आणि राज्य उत्पादन शुल्क अर्थात एक्साइज डिपार्टमेंटकडून सील करण्यात आलाय। मात्र शनिवारी मध्यरात्री 1च्या नंतर या सगळ्या 40 ते 50 जणांना पार्टीसाठी आतमध्ये प्रवेश देण्यात आला आणि पोलीस पुढे निघून गेल्यानंतर पार्टीला सुरुवात झाली। ज्यांनी या पार्टीचं स्टिंग ऑपरेशन केलंय त्यांच्या मते या पार्टीमध्ये मुलं आणि मुली, तरुण आणि तरुणी तेवढ्याच प्रमाणामध्ये सहभागी होते आणि या सहभागी असलेल्यांच्या आडनावावरून हे लक्षात येते की यामध्ये मराठी मुलांचा, मराठी मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता। म्हणजे बरेच जण असं म्हणतात की हे बाहेरचं कल्चर आहे, तर बाहेरचं वगैरे असं काही राहिलेलं नाही। हे सगळं जे कल्चर आहे ते इथल्या लोकांच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। पहाटे 5 पर्यंत ही पार्टी सुरू होती। याची कुठलीही वाच्यता, याची कुठलीही कुणकुण पोलिसांना लागली नाही। हा सगळा परिसर जो आहे तो अतिशय ओंगळवाणा आहे। इथं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दुर्गंधी आहे किंवा या ठिकाणी सिगारेटची पाकिटं किंवा बाटल्या पडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि अशा या पाठीमागच्या रस्त्यानी या लाऊंजमध्ये, या पबमध्ये या 40 ते 50 जणांना प्रवेश देण्यात आला। पहाटे 5 वाजेपर्यंत ही पार्टी चालली आणि जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचं मत आहे की फक्त व्हिडिओमध्ये दिसणारे दोघेच नाही तर अनेक जण ड्रग्ज घेत होते, अनेक जण अंमली पदार्थांच्या नशेमध्ये होते। खरं तर पुण्यात ललित पाटील प्रकरण समोर आल्यानंतर अंमली पदार्थांचा विळखा किती घट्ट आहे तरुणाईच्या भोवती हे समोर आलं। त्यानंतर कल्याणी नगरमध्ये एका अल्पवयीन मुलानी दारूच्या नशेत पोर्शे कार चालवून दोघांचा बळी घेतल्यानंतर पब कल्चर किती घातक आहे हे समोर आलं आणि त्यानंतर कारवाईची भाषा करण्यात आली। भाषाच म्हणायला हवं, कारण आपण पाहिलं की महापालिकेकडून, पोलिसांकडून या पबवरती कारवाई होते आहे। काही पबची अनधिकृत बांधकामं तोडली जात आहेत किंवा काही वस्तू सील केल्या जात आहेत। मात्र हे अतिशय तकलादू होतं। अक्षय कामटे यांनी ऑनलाईन पद्धतीने या पार्टीचं आयोजन केलं। ऑनलाईन पद्धतीने जे पैसे आहेत ते घेतले आणि हडपसरवरून सगळ्यांना घेऊन तो या ठिकाणी आला। आता महत्त्वाचा बाब आहे तो म्हणजे अंमली पदार्थांचा, ड्रगचा। तर या ठिकाणी जे अंमली पदार्थ सेवन केलं गेलं तर ते अंमली पदार्थ बाहेरून सोबत येताना या पार्टीमध्ये येणाऱ्यांनी आणले होते असं समोर आलेलं आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। 8 जणांना अटक केली आहे। मात्र या पबचा जो मालक आहे, ज्या 2 मालकांपैकी एक असलेला सचिन कामटे, तो अद्याप फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। त्याच्या पाठीमागे कोणी आहे का, त्याला कोणाचा पाठिंबा आहे का, या सगळ्यांचा पोलिसांना तपास करायचा आहे। कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कल्याणी नगरचा प्रकार अजूनही ताजा असताना, पोलिसांकडून नाकाबंदी केली जात असताना किंवा ठिकठिकाणी तपासणी केली जात असताना 40 ते 50 जणांचा ग्रुप हा अक्षय कामटे इथे घेऊन येऊ शकतो आणि या ठिकाणी तो या सगळ्यांना एका वेगळ्या पार्टीचा अनुभव देऊ शकतो। हे आपल्या अनेक यंत्रणांचं केवळ अपयश नाही तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट दर्शवणार आहे। त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन या सगळ्या प्रकाराकडे पाहण्याची गरज आहे आणि फक्त जबाबदारी पोलिसांची नाही, पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था राखली जाणं हे तर त्यांचं काम आहे। मात्र हा एक सामाजिक प्रश्न झालेला आहे। याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवणं आणि स्वीकार करणं गरजेचं आहे। कारण ही जी मुलं मुली आहेत ती बाहेरची नाही तर इथलीच आहेत, तुमच्या माझ्याच परिचयातलीही असू शकतात, अशा स्वरूपाची आहेत। त्यामुळं या मुलांच्या पालकांनी, ही मुलं ज्या ठिकाणी शिकतात त्या शाळा, शिक्षण संस्थांनी या सगळ्यांची दखल घेणं गरजेचं आहे। हा जो व्हिडिओ त्या ठिकाणी शूट करण्यात आला तर तो तुम्ही तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून केला, द स्कूप या तुमच्या वेब पोर्टलसाठी। तर काय काय नक्की तुम्हाला आढळलं या व्हिडिओच्या माध्यमातून आणि काय काय अडचणी होत्या? हा व्हिडिओ करताना आहे ना, काही पार्टीला जाणाऱ्या मुलांची मदत घेतली होती आम्ही। सो ती मुलं आतमध्ये गेली आणि त्यांनी आपल्यासाठी शूट केलं। तर बरेचसे व्हिडिओ जे सगळीकडे व्हायरल होत आहेत ना, तर त्यामध्ये तो एक ड्रग्सचा जो व्हिडिओ आहे, तर
तिथपर्यंत जाणं एवढं इझी नव्हतं, कारण की बाहेर तर लोक ड्रग्ज घ्यायचे नाहीत, वॉशरूममध्ये ड्रग घेत होते. ती जी 2 मुलं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ती मुलं जास्त हाय असल्यामुळे त्यांनी दरवाजा बंद करायचे विसरले आणि त्यामुळे तो व्हिडिओ मिळाला आहे. दुसरी गोष्ट 10:30-11च्या दरम्यान काही मुलं तिथे गेली होती बघायला की पार्टी, कारण काही गेल्या 1 वर्षापासून बरेचशी लोक तक्रार करत होते की इथे काही इलिगल ॲक्टिव्हिटीज होतात म्हणून. मग अशीच लोक सोर्स आहेत, त्याच्यावरनं ते परवाचं स्टिंग ऑपरेशन लाईनअप केलं गेलं. तिथे गेल्यानंतर 10:30-11च्या दरम्यान समजलं की अरे पार्टी संपली आहे, पण असाही मेसेज जात होता की 1:30 वाजता टेक्नो पार्टी होणार आहे. आता या टेक्नो म्युझिक पार्टी खूप ठिकाणी ऑर्गनाईज केली जाते आणि त्याच्यामध्ये माझ्या ज्या नेटवर्कमधनं माहिती मिळाली आहे की या टेक्नो पार्टीजमध्ये सर्रास ड्रग घेणारेच मुलं पार्टिसिपेट करत असतात. तशीच ही कालची पार्टी होती. काही इंटरनल आणखी व्हिडिओ आहेत जे मी व्हायरल करू नाही शकले. त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः ड्रग्ज घेऊन मुलं खाली येऊन पडलेत, तर म्हणजे त्यांना बसताही येत नव्हतं आणि समोर बघणंही पॉसिबल नव्हतं. तिसरी गोष्ट एक सांगावीशी वाटते की फ्रंटचा जो डोअर आहे पबचा तो पूर्ण बंद होता, लाईट बंद होते आणि टेक्नो पार्टीसाठी जी ठराविक जणांचा ग्रुप येणार होता त्यांना पाठीमागच्या दरवाजाने एंट्री दिली गेलेली होती. आणि हे सगळं सुरू होतं रात्री उशिरा, जेव्हा पब किंवा बार सुरू ठेवण्याची वेळ उलटून गेलेली होती, म्हणजे 1:30 वाजता ही पार्टी जी आहे ती सुरू झालेली होती, बरोबर. तर याच्यावरून हे स्पष्ट होतं की कल्याणी नगरच्या अपघातानंतर पोर्शे कारच्या पोलिसांनी किंवा महापालिकेने किंवा एक्साईज डिपार्टमेंटनी तो दावा केला होता की आम्ही या पब आणि बारला सुरू ठेवण्याची जी काही वेळ आहे ती आम्ही पाळण्याचा प्रयत्न करू. ती काही कुठे पाळली गेली नाही. वेळ त्यांना दिलेलीच नव्हती मंदार. आत्ता कलेक्टरकडे या सगळ्या प्रकरणाचं हेअरिंग सुरू आहे. म्हणजे कल्याणी नगरच्या अपघाताचा जो म्हणजे इश्यू झाला त्यानंतर सगळे पब आणि बार सील केलेले आहेत, तर त्यांना ते परमिशन नाहीच आहे, लिकर सेल करू शकत नाही. त्यामुळे सगळ्या पार्टीज शहरामध्ये ऑलमोस्ट बंदच आहे. हे जे सुरू होतं हे कम्प्लिटली इलिगल आहे. आणि जर ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जर तू बघितलं, जसं मी बोलले की माझ्याकडे या प्रॉपर्टीचे सगळे मॅप्स आहेत. गाळा म्हणजे जो तळघरात गाळा असतो 300 स्क्वेअर फूटच्या गाळ्यासाठी परमिशन घेतलेली आहे. त्या परमिशनचं त्याच्याकडे तर कोणाचं लक्ष नाही आहे आणि वरच्या फर्स्ट फ्लोअरला ह्याने 3 गाळे एकत्र करून हे सगळं बांधलं इलिगल आणि तिथे हा क्लब सुरू होता. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे ललित पाटील प्रकरणामध्ये पुण्यात किती मोठ्या प्रमाणात ड्रग तस्करी होते हे समोर आलं. त्यानंतर कुरकुम MIDC मध्ये देखील जवळपास 3,000 कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. हा आकडा जो आहे तो पोलिसांनीच दिलेला आहे. त्यानंतर म्हणजे मोठी कारवाई केली, त्यानंतर इतरही कारवाई झाल्या असं सांगितलं गेलं. मात्र इथं ड्रग जे सापडलेलं आहे यावरून हे काही थांबलेलं नाही हे म्हणता येईल. 100% म्हणता येईल. ललित पाटील प्रकरणामध्ये जे 3,000 किलोचा किंवा जो काही मोठा आकडा आहे, ठीक आहे, तेवढा स्टॉक तुम्ही जप्त केला, पण तरी दुसऱ्या बाजूला शहरात ड्रग विक्री होतीये का? तर होतीये. मग मला एक असं विचारायचं पुणे पोलिसांना की ललित पाटील प्रकरणानंतर लोकल पेडलर्सवर तुम्ही किती कारवाई केली? जर पार्टीमधल्या मुलांना पेडलर्स माहिती आहेत, त्यांच्याकडनं ते मागवतायत, आता हे कंझ्युम करणारे ड्रग तर घरात बनवू शकत नाही. म्हणजे ललित पाटील प्रकरणामध्ये जो मोठा साठा जप्त केला त्याच्यानंतर सुद्धा एक ऍक्टिव्हिटी सिटीमध्ये अशी सुरू आहे, मग तो सप्लाय कुठनं येतोय? मग त्याच्यावर पण काम होणं गरजेचं आहे. लोकल पेडलर्सनी पण म्हणजे लोकल पेडलर्सवर तुम्ही किती ऍक्शन केली, त्याच्यावर क्राईम ब्रांचने काय केलं? बरं, आता इतके सगळे याला वेगवेगळे अँगल्स आहेत. पोलीस आहेत, महापालिका आहे, एक्साईज डिपार्टमेंट आहे आणि आणखी काही आहेत पडद्यामागचे. तुला काय वाटतं की कोण कोण इन्व्हॉल्ड आहे त्याच्यामध्ये? सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट आहे माझं असं म्हणणं आहे. प्रत्येकाला जर त्याचा रोल माहिती आहे. लोकल पोलीस स्टेशन आहे शिवाजीनगर, तुम्ही नाईट राऊंडला तिकडे एकही तुमचे मार्शल्स येत नाहीत ड्युटीला, कोणी बघायला येत नाही की एवढा क्राऊड आहे. आणि माझ्याकडे एक स्क्रीनशॉट आहे, म्हणजे आमच्या ग्रुपमधल्याच एका मुलांनी पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवरती व्हिडिओ पाठवला आहे की सर इथे पार्टी सुरू आहे आणि त्याचा टायमिंग आहे 4 वाजता आणि त्याला फक्त एवढाच रिस्पॉन्स आला, ॲड्रेस काय? आम्ही ॲड्रेसही पाठवला पण कोणीच आलं नाही. सेम थिंग विथ एक्साईज डिपार्टमेंट. शंभूराज देसाईंनी सांगितलं होतं की कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणानंतर आम्ही खूप सिरियसली घेतलं आणि आमचे अधिकारी आता सगळीकडे फिरतायत, लक्ष ठेवून आहेत. मग एक्साईजचं कोणी तिकडे का नाही आलं? कॉर्पोरेशननी एवढ्या वर्षांपासून त्या बिल्डिंगची दखल का घेतली नाही? खूप
खूप जुना म्हणजे 1996चे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. तर मग तिथे का कोणी बघितलं नाही? या प्रकारानंतर एक पत्रकार म्हणून काही तुला दबाव जाणवतोय किंवा जे काही असं सॉर्ट ऑफ? नाही, अजूनपर्यंत नाही. अननोन नंबर येतात, मी फोन घेत नाहीये. दबाव अजूनपर्यंत काही नाहीये. तर आता आपण पाहतो की म्हणजे एक ना अनेक प्रकरणं पुण्यात उघडकीस येत आहेत. त्याच्यामध्ये ड्रगचा अँगल आहे, अल्पवयीन मुलांचा अँगल आहे, पब बार या सगळ्याचा अँगल आहे. हा जेवढा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, थोडा आपण आणखी मोठं थोडंसं याच्याबद्दल विचार करू. हा सामाजिक प्रश्न देखील झालाय. 100% झालाय. कारण की याच्यामध्ये ना एक माहिती अशी, म्हणजे जर साधा विचार कर, पुण्यात आत्तापर्यंत मी खूप लोकांशी माझं बोलणं झालं. काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाही पार्टीला जाणारे लोक सगळे महाराष्ट्रीयन नाही आहेत, सगळी बाहेरची मुलं आहेत. माझ्याकडे कालच्या बिलाचा स्क्रीनशॉट आहे, त्याच्यामध्ये सगळी महाराष्ट्रीयन आडनाव आहेत. म्हणजे 8 ते 10 आडनाव महाराष्ट्रीयनच आहे. म्हणजे याचा अर्थ स्थानिक मुलं पण पार्ट्यांमध्ये जात आहेत. काही फॅमिली अशा आहेत, 2 ते 3 फॅमिली ज्या मला पर्सनली माहिती आहेत की अक्षरशः त्यांनी हातपाय टेकलेत की त्यांचा मुलगा सॅटर्डे संडे घरी नसतो. आणि या मुलांची सगळी मुलं मोस्ट ऑफ 22 to 28 मध्ये आहेत. तर हा जो अंमली पदार्थांचा धोका आहे तो आतापर्यंत मध्यमवर्गीय सिनेमांमधून सिरियल्समधून पाहत आले, परंतु तो धोका खरंच दारापर्यंत येऊन पोचला ही अतिशयोक्ती अजिबात नाही. कारण जी परिस्थिती बाहेर आहे त्या परिस्थितीमध्ये कोण वयात आलेला मुलगा किंवा मुलगी अडकेल हे सांगता येत नाही. यामध्ये मुली खूप जास्त आहेत. त्यामुळं हा प्रश्न फक्त पोलिसांवरती ढकलून चालणार नाही. या मुलांच्या पालकांनी, ही मुलं ज्या ठिकाणी शिकतात त्या शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी आणि समाज म्हणून एकूण समाजाने आपली जबाबदारी उचलण्याची गरज आहे. कॅमेरामन अमोल गावळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.